नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आमच्या गावी नवीन घर बांधलेलं आहे। तर आज आपल्या नवीन घराची वास्तुशांती, सत्यनारायणची पूजा आणि आपल्या घराची ओपनिंग आहे। तर आज पूर्ण दिवसभरामध्ये आम्ही कशा पद्धतीने आज पूजा करणार आहोत, आपल्याकडे आज कोण गेस्ट येणार आहेत, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आपली तयारी चालू आहे आणि सगळे कसे रेडी झालेले आहेत तुम्हाला हे पण दाखवतो। चला आपण सगळ्यांना भेटूयात। सगळ्या सुवासिनींची पूजा होते, पूजा नाही काय ओवाळतात सगळ्या सुवासिनींना। शुभम फोटो काढतोय। आता तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये आपण कशा पद्धतीने देवाला सगळं मांडलं आहे। कालच भटजी संध्याकाळी आले होते आणि सगळं आपण हे सगळं मांडून गेले होते। आज सकाळी भटजी 7 वाजता आले आणि आता पूजा स्टार्ट करणार होतो आम्ही। बघा कशा पद्धतीने कसं सजवलं आहे, सगळं मांडलं आहे ते पण बघा। आता मी मला दाखवतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम मी कशा पद्धतीने लाईट्स आणि फ्रेम लावलेली आहे जेणेकरून आपल्या घराची शोभा वाढेल। हे बघा पाहू शकता तुम्ही इथे खूप सुंदर अशी प्रतिमा वाटते आहे। आणि आता यापुढे कसा आपला कार्यक्रम असणार आहे पूर्ण दिवसभराचा ते तुम्हाला मी आता पुढे दाखवतो। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण की मी शेवटी आपल्या पूर्ण घराचा जो टूर आहे, पूर्ण घर आपण कसा बांधलेला आहे हे सगळं मी तुम्हाला शेवटी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। काय करते? दे 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 तू बिस्किट दे ना। दे बिस्किट दे। स्माइल करून हाय कर। हाय हाय बोल। हाय हाय बोल। गुड मॉर्निंग तू बोला गुड मॉर्निंग बोल। जाणार ते गाणं जाणार जोरात। गुड मॉर्निंग मोठीच्या पाया पडतात ना पण मला पण दिला ना तुम्हाला कॅमेराला कोण आहे? तुळजापूर भवानी माता की जय। भवानी माताला इकडे बघा। हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय।
त्याला राहू दे तिथं. तुम्ही थांबा तिथे तुम्ही थांबा इथे बसा पायावर बसा काय खेळा खाली तांब्यात पाणी आहे राईट राईट मग तू गेला की लगेच 4-5 कप चहा ठेवा. 5 लोकांना द्या गोड एकमेकांचं घेतं नीट हे प्रमाणाचं प्रतीक आहे. बघून ते कंटाळले दोघे सकाळपासून म्हणजे कल्याण सर्व सगळ्या रूपी कल्याण सगळ्यांचे कल्याण म्हणजे सगळे देवता वास करतात. श्री श्री कल्पयाष्टावसितने वेद चतुष्क कलियुग तत्प्रथम त्यांना वर्ष भटकने देवरूपे दंड मुकाम बोला गणपती काय वास्तू देवता त्यामध्ये सेंटरला पिवळं तांदूळ ते पिवळं तांदूळ त्यामध्ये पिवळं तांदूळ ते पिवळा रंग आहे ना त्याच्यावर ठेव त्याला. हा महाराज बापा ठेवा. अरे असं ठेव. देव साक्षात परब्रह्म सत्यनारायणचे 12:15 आई आणि भाऊजी बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो.
आई आणि भाऊजी सत्यनारायणच्या पूजेला बसले आले. अजून आपल्याला 1 दिवस तरी जाईलच सत्यनारायणच्या पूजा संपेपर्यंत. सो पुढे दाखवू तुम्हाला पूजा झाल्यानंतर. सत्यनारायणच्या पूजेला बसलो दोघं जोडीने. प्रणवरावांचं नाव घेते सदा आवडीने. दोन वाती एक ज्योती. विश्राम भरतारांचे नाव घेते सत्यनारायण वास्तू दिवशी. वास्तू सांगते पप्पा इकडे पप्पा. इकडे बघा इकडे इकडे हात जोडू बघ, हात जोडू बघ. पहिले इकडे सगळ्यांनी बघा बाकीने जवळ घ्यायचं ते दिसत आहे.
हा कुठे गेला अभि हे पुढे ना तू नाही खेळते आउट पण झाला गेम कधी सुरू झाला शुभम रडीचा नाव घ्यायचं थांब मी त्याचा हात पकडतो थांब आलो मी थांब आलो लागलाच नाही मला. रपकन दे रपकन
तो योग कधीही आम्ही विसरणार नाही. कारण या ठिकाणी आज त्यांच्या म्हणजे वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो आणि मी बघितलं की हा एका कुटुंबाचा कार्यक्रम नाही तर सगळ्या गावाचा आहे असं मला जाणवलं. म्हणजे सगळं गाव हे एक कुटुंब आहे, कदम कुटुंब आहे. कारण इतक्या मोठ्या आपुलकीने प्रेमाने सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि खरोखर ते बघून मला खूप आनंद झाला. आता बऱ्याच वेळेला मला असं जाणवतं की आता आमचं जे आयुष्य आहे ते शहरी भागामध्ये गेलं, ते ग्रामीण भागामध्ये नाहीच म्हटलं तरी चालेल. आणि तो एक अविस्मरणीय अनुभव मला आज या ठिकाणी बघायला मिळाला, अनुभवायला मिळाला. आता या ठिकाणी मी बघितलं की ज्ञानोबा, तुकोबा, त्यानंतर पंढरीचा राजा विठ्ठल आणि इतर संत जे आहेत त्यांच्या बाबत या ठिकाणी आपण जी भजनं गायली ती खरोखर मनाला खूप आनंद देणारी आहे. आणि या कार्यक्रमामध्ये केवळ वयस्कर मंडळीत नाही तर ही जी तरुण मुलं आहेत यांचा सुद्धा इतका मोठा सहभाग बघून मला खरोखर खूप आनंद झाला. आणि मी तर असं म्हणेन की आता सगळ्यांची नावं तुम्हाला माहीत नाहीत, पण या माझ्या भगिनी आणि माझे बंधू हेही मोठ्या हिरिरीने मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आता मी फक्त प्रदीप उर्फ गुळ्या यांचा उल्लेख करेन की मी बघतोय सकाळपासून ते सगळ्या प्रकारची कामं करतायत. आणि आता या भजन कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा एक हावभाव, त्यांचा जोश या ठिकाणी मला बघायला मिळाला आणि खरोखर मी त्यांचं कौतुक करेन. त्याचं सगळंच कौतुकाचा पात्र आहेत. आणि या ठिकाणी आम्हाला आमच्या व्याईगुरांनी आग्रहाने बोलवलं आणि तो योग आम्हाला आला, त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि आता रामनवमीला म्हणजे यायला काय हरकत नाही, पण मला इतर काम आहे आणि म्हणून आता यंदा नाही पुढच्या मागचं रामनवमीला आम्ही अवश्य येऊ. आणि पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी आमच्या गायांनी बोलवलं आणि आम्हाला एक वेगळा आनंद मिळवून दिला. त्याबद्दल मी सर्वांचे, त्यांचे तर आहेच, पण तुम्हाला सर्व ग्रामस्थांचे
बोरसे कुटुंबियांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि स्वागत आहे, कारण त्यांचं आयुष्य त्यांनी सांगितलं शहरामध्ये, म्हणजे ते कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि प्रिन्सिपल म्हणून ते रिटायर झाले. आणि त्यांच्या मिसेस म्हणजे नेहाची सासू आहेत त्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांचं पूर्ण आयुष्य हे शिक्षणामध्येच गेलं, मुलांना शिकवण्यामध्ये आणि समाजाला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना अगोदर सांगितलं होतं की आमचं गाव 2 तालुक्यांच्या 2 जिल्ह्यांच्या बाउंड्रीवर असल्यामुळे आम्ही इकडून पण आहोत तिकडून पण आहोत, त्यामुळे आमच्याकडे शहरीकरणाचं लक्ष नाही, पण निसर्ग तुम्हाला जर बघायचा असेल किंवा शांतता जर तुम्हाला बघायची असेल तर आमच्या गावामध्ये एंगेज होऊन जा. पण आज जेव्हा मला सर आमच्या लोकांची इच्छा आहे की 1 वर्ष काढून तुम्ही आमच्याकडे या आणि आमचा जो कार्यक्रमाचा जो आनंद आहे तो एक वेळ येऊन बघा, मग समजेल की आता इथे 50% लोक पण नाही, सगळे मुंबईत आहे. ती सगळी लोक असल्यानंतर तो जो आनंद आहे तो वेगळा असतो. पुन्हा तुम्ही जसं आमच्या लोकांचा आभार मानला तसंच तुम्ही आमच्या वाडीमध्ये आलात त्याबद्दल सुद्धा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खूप आभार, स्वागत आणि असेच एकदा आमच्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळेला जय हरी, जय हरी, जय हरी. आमचे मुंबई ग्रामस्थ मंडळ सर्व आलेले आहे, पाहुणे मंडळ सुद्धा आलेले आहे. तर सर्वांचा आभार की तुम्ही वेळात वेळ काढून, कारण आपल्या रामनवमी 8 दिवसापूर्वी आलेले असताना सुद्धा आपण वेळात वेळ काढून 1 दिवसाने आलात त्याबद्दल सुद्धा सर्व ग्रामस्थांचं आणि आमचे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांचं सुद्धा यजमान तुषार कदम यांच्याकडून खूप खूप आभार. आम्हाला जे वास्तुशांतीसाठी जे गिफ्ट मिळाले होते त्याच्या आपण गिफ्ट सगळे फोडणार आहोत. कमी आहेत ते तर पण गिफ्ट ठेवलेले आहेत. आहेरच्या ह्याच्यामध्ये आले. हां, आहेराच्या ह्याच्यामध्ये आले. फोडूयात. कोणी कोणी काय काय दिलं ते पण मी तुम्हाला सांगतो. हे कोणाचं गिफ्ट आहे ते सांग. कल्पेशवाल्याने दिलं. ओके. वाव, मस्त आहे. येतं वाजवलं तुला. ही आणि भाऊजी आणि दीपूताईने दिली आपल्याला. म्हणजे आमच्या मावशीची मुलगी. हो गया. प्रियांश, विहान आणि दारसे यांकडून सेपरेट मेट. वाव, मस्त आहे रे. अनिल भाऊजी छान आहे. छान. आणि हे जे आपल्याला मिळाले ते राकेश दादा पण मिळाले. ओके. हो गया. काय नाही हवा आलाय. राकेश दादा दिला. ओपन पण स्टिक तवा फॅन. नाईस, व्हेरी नाईस. छान आहे. बाकी सगळं असं पैशांच्या ह्याच्यामध्ये आलंय. So त्यांना पण वाटलं तुम्हाला आमचं नवीन घर. आज दिवसभरात भरपूर लोक येऊन गेले आणि भरपूर पाहुण्यांना आम्ही आज भेटलो. खूप धमाल केली सर्वांनी. सगळ्यांना आपलं नवीन घर आवडलं आणि ज्या पद्धतीने वास्तुशांतीच्या पूजेची जो सेटअप होता, जो मांडणी केली होती आपल्या गुरुजी काकांनी, सत्यनारायणची जी पूजेची मांडणी केली होती, त्याच्यामुळे घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहिली होती. एक सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आपलं नवीन घर आकर्षित करत होतं. आणि ज्या पद्धतीने आज आपल्या वास्तुशांतीची पूजा जी पार पडलेली आहे, आपल्या घराची ओपनिंग झालेली आहे, सगळ्यांनाच आवडली. गावी घर बांधायचं जे स्वप्न आम्ही बघितलं होतं ते आज पूर्ण झालं आहे. संध्याकाळी आम्हाला थोडासा वेळ मिळाला होता, त्याच्यामुळे आम्ही बहीण भाऊ सगळे आम्ही बसून गप्पा वगैरे मारत होतो, गेम्स वगैरे खेळलो. संध्याकाळी थोडासा एक राऊंड मारायला सुद्धा गेलो. आणि रात्री भजन होतं. रात्री आम्हाला भजन संपेपर्यंत 12:30-1 वाजले, त्याच्यामुळे रात्री मला व्हिडिओ काढायला मिळाली नाही. व्हिडिओच्या शेवटला तुम्ही बघितलं असेल की कसा आपला घर आपण उभारलेलं आहे, कसं आपण घर बांधलेलं आहे. तर तुम्हाला आपलं नवीन घर कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे संपूर्ण घर कशा पद्धतीनं आम्ही उभारलेलं आहे, कशा पद्धतीने आपल्या नवीन घराचं बांधकाम झालेलं आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.